अभिमानाने सांगतो 23 तारखेचा दिवस, 23 तारखेचा गुलाल हा तुमचा, आमचा, आपला आहे. आपला आमदार हा महेंद्र शेठ होणार म्हणजे होणार, याच्यात कुठल्याही मनात तीन मात्र शंका नाही. नमस्कार. कर्जत खालापूर मतदारसंघातल्या सगळ्याच माझ्या शिवसैनिकांना, अर्थात बाळासाहेबांची शिवसेना, सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हातात असलेल्या शिवसेनेला आणि त्या शिवसैनिकाला माझा जय महाराष्ट्र. खरं तर 2024ची कर्जत मतदारसंघाची विधानसभा निवडणूक पुन्हा एकदा या मतदारसंघाचे आमदार, दमदार कार्यसम्राट आमदार, ज्याला मी उपमा दिली आहे निधी सम्राट, अशा आपले सक्षम लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांचा पुन्हा एकदा विजय होऊ घातलेला आहे. पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोरवे यांचा आवाज राज्याच्या विधानसभेमध्ये दुमदुमणार आहे आणि इथला मतदारसंघाचा विकास होऊ घातलेला आहे. सन्माननीय आमदार साहेबांना अवघा काही वेळ मिळाला, अर्थात सुरुवातीची 2-2.5 वर्ष कोरोनामध्ये गेल्यानंतर आमदार साहेबांनी उर्वरित 2-2.5 वर्षात कर्जत खालापूरचा खऱ्या अर्थाने जो त्यांच्या मनातला नंदनवन त्यांनी करू घातलेला आहे, तो नंदनवन, त्या नंदनवनाला अर्थात सुरुवात झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने कर्जत खालापूरचा विकास पर्वाला सुरुवात झालेली आहे. पर्व 1 मध्ये आपण आमदार साहेबांचा भरमसाठ असा कोट्यावधीचा अर्थात 3000 कोटीचा निधी आमदार साहेबांनी या मतदारसंघामध्ये ओतलेला आहे आणि हा अधिक 10 पटीने अर्थात हा 10,000 कोटीचा आगामी होऊ घातलेला विकास आपल्या सगळ्यांना पाहायचा आहे. आणि ह्या पाहण्यासाठीच पुन्हा एकदा आपल्या दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार अशा युवा नेतृत्व महेंद्र थोरवे यांना पुन्हा एकदा निवडून देण्यासाठी आम्हा सगळ्यांना मी विनंती करतो की आपलं बहुमूल्य मत येत्या 20 तारखेला होऊ घातलेल्या मतदानाच्या दिवशी 1 नंबरचं जे बटन आहे मतपेटीचं, त्या 1 नंबरच्या अर्थात महेंद्र शेठ अर्थात थोरवे महेंद्र सदाशिव याच्या नावासमोरील 1 नंबरच्या निशाणी धनुष्यबाण याच्या समोरचं 1 नंबरचं बटन दाबून आपण द्याल ही मनापासून विनंती. आणि तसेच माझ्या या सगळ्या कर्जत मतदारसंघातल्या शिवसैनिकांना मी पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद देऊ इच्छितो. गेली 15 दिवस कर्जत मतदारसंघातला माझा शिवसैनिक प्रचंड राबतोय, अथक परिश्रम, मेहनत घेतोय. आमदार साहेबांनी जो विकास केलाय तो विकास येथील जनतेला नक्कीच माहिती आहे. जिथे जायला रस्ता नव्हता त्या प्रत्येक गावात असा कुठला गाव नाही, असा कुठला शहरातला प्रभाग नाही जिथे आमदार महेंद्र थोरवे यांचं नाव नाही, अर्थात विकासाची पाठी नाही, निधीचं पाठी नाही, निधी पोचला नाही. प्रत्येक गावात, खेडेपाडा, डोंगर, वस्तीत, शहरातल्या प्रत्येक प्रभागात, गल्ली गल्लीत आमदार महेंद्र थोरवे यांचा विकास निधी पोचलाय. सातत्याने लोकसंपर्क, दांडगा जनसंपर्क असलेला आपला आमदार पुन्हा एकदा ह्या आमदारांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवण्यासाठी इथला शिवसैनिक सज्ज झालाय. मी सगळ्या शिवसैनिकांचं मनापासून गोड कौतुक करतो आणि त्यांचं खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो. अगदी माथेरान, कर्जत शहर, खोपोली शहर, कर्जत ग्रामीण, खालापूर ग्रामीण, अशा खालापूर शहर, अशा विविध ठिकाणचा हा आमचा सगळा शिवसैनिक, ज्येष्ठ, श्रेष्ठ, कनिष्ठ, युवा, महिला सातत्याने प्रचारामध्ये अग्रेसर होत्या. आमदारांचं कार्य घराघरात पोहोचवण्यात शिवसैनिकाचा मोठा वाटा आहे. आमदार साहेबांनी देखील उन्हा अगदी कशाचीच पर्वा न करता ग्रामीण जनतेला, शहरी जनतेला भेटण्यासाठी आपल्या तब्येतीची विशेष काळजी न घेता आमदार साहेब अभिवादन आणि लोकांचा आशीर्वाद, प्रेम घेण्यासाठी रॅलीमध्ये असेल, प्रचारात असेल उपस्थित राहिले. खऱ्या अर्थाने विकास पर्व 2चे आपण सगळे साक्षीदार होऊया आणि येत्या 20 तारखेला आमदारांच्या धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन आपण दाबून त्यांना बहुमूल्य आपलं मत देऊन पुन्हा एकदा विकासाचा हा महामेरू, हा विकासाचा चढता आलेख या मतदारसंघाचा आपल्याला ठेवायचा असेल तर पुन्हा एकदा आमदारांना आमदार करावंच लागेल. आणि ही शपथ घेऊया या आमदारांच्या धनुष्यबाणाला मतदान करून आपण ह्या लोकप्रिय कार्यसम्राट निधीमॅन आमदाराला अर्थात राज्याच्या विधानसभेत पाठवून सन्माननीय महायुतीचे नेते, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, भाजपाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय आदरणीय अजितदादा पवार, ह्या महायुतीचं आणि आरपीआयचे नेते आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, या सगळ्यांचा हात बळकटी करण्यासाठी आपण महायुतीचे उमेदवार
लोकप्रिय उमेदवार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना विजयी करूया। ज्यांनी ज्यांनी प्रचारात साथ दिली, ज्यांनी ज्यांनी उद्याच्या काळात जे जे लोक मतदान करणार आहेत आणि ह्या विकासाच्या पर्वाला अभिमानाने सामोरं जाणार आहेत, या सगळ्यांचं मी मनापासून गोड कौतुक करतो, आभार व्यक्त करतो। ज्यांनी ज्यांनी मी आज टीका टिप्पणी करणार नाहीये, परंतु टीका टिप्पणीला उत्तर येत्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानातून आणि 23 तारखेला होणाऱ्या निकालातून नक्कीच त्या सगळ्या लोकांना मिळणार आहे। टीकेला विशेष महत्व देऊ नका, कारण तो त्यांचा प्रचाराचा भाग होता। प्रत्येक उमेदवार आरोप प्रत्यारोप करत असतो, परंतु लोकांना आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचं कार्य, काम आणि संपर्क हा नक्कीच अनुभवल्या लोकांना माहिती आहे। त्याच्यामुळे काम करण्याला माणसाला आपण निवडून दिलं पाहिजे। देशामध्ये आदरणीय, लोकप्रिय असे ज्यांचं जगात नाव घेतलं जातं असे आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, हा डबल इंजिन जर आपल्याला हवं असेल आणि जसं कर्जतवरून लोणावळ्यात जे डबल इंजिन जोडलं जातं ट्रेन चढण्यासाठी आणि मग ती ट्रेन लोणावळ्यापर्यंत सुसाट वेगाने जाते आणि ट्रेन लोणावळ्यात पोहोचते, जर हा अंतर लवकर काम, अर्थात विकासाचा अंतर म्हणजे कर्जत खालापूरचा जो राहिलेला बॅकलॉग जो आहे किंवा आपल्याला ज्या ज्या गोष्टी हव्यात, इथल्या ज्या ज्या अजून काही गोष्टी तुमच्या मनातल्या आहेत त्याचा विकास, इथला कर्जतचा ग्रीन बेल्ट असेल किंवा खालापूरची इंडस्ट्री असेल, आपल्याला नवीन अधिक विकास हवा असेल तर नक्कीच आपण पुन्हा एकदा आमदारांना तुम्ही साथ द्याल ही मनीषा आशा माझ्या मनात आहे। आणि आमदारांना 20 तारखेचं आपलं बहुमूल्य मत देऊन एक सार्थकी लावू तो दिवस, आणि 23 तारखेला विजयचा गुलाल, भगवा गुलाल तुम्ही सगळं आनंदाने फटाके फोडून दिवाळी साजरी करूया। हीच हे सगळ्यांच्या, तुम्हा सगळ्या शिवसैनिकांकडून आणि या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिक, महिला, माझ्या लाडक्या बहिणी, या सरकारने किती करावं, शेतकऱ्यांसाठी करावं केलं, युवकांसाठी केलं, लाडक्या बहिणींसाठी केलं, लाडक्या भावांसाठी केलं, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुलं, सगळ्यांसाठी सरकारने केलंय। ह्या सरकारसाठी आपलं एक दिवस, काही क्षण आपण देऊया। आपलं लाडकं मत, ज्या ज्या ठिकाणी कमळ आहे त्या त्या ठिकाणी कमळाला मत द्यावं, ज्या ज्या ठिकाणी घड्याळ आहे त्या त्या ठिकाणी घड्याळाला मत द्यावं। अर्थात कर्जत खालापूरचा हा विषय आहे, त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं मत नक्कीच धनुष्यबाणाला पडेल, ही माझ्या मनाला 100% खात्री आहे। मी अभिमानाने सांगतो, 23 तारखेचा दिवस, 23 तारखेचा गुलाल हा तुमचा, आमचा, आपला आहे। आपला आमदार हा महेंद्र शेठ होणार म्हणजे होणार, याच्यात कुठल्याही मला तीन मात्र शंका नाही। ह्या वाक्यावर मी थांबतो आणि जय महाराष्ट्र सगळ्यांना घेतो। पुन्हा एकदा लवकरच भेटूया 23 तारखेला। तोपर्यंत धन्यवाद। धनुष्यबाण 1 नंबरचं बटन, धनुष्यबाण 1 नंबरचं बटन।